आता कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊया बळीराजा टॉप 10 मधून। वाशिमच्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या कमी भावामुळे बाजारपेठेत मंदी असल्याचं चित्र आहे। सोयाबीनचे भाव वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमी होत चाललेत। सोयाबीनच्या भावामुळे बाजारपेठेतील मंदी असल्यानं भाववाढीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील सोयाबीन पिकाशिवाय दुसरा पर्याय नाहीये। विविध संकटांचा सामना करूनही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 4 ते 5 हजार रुपये दर मिळतोय। त्यामुळे सोयाबीनसाठी लागलेला खर्चही निघत नसल्यानं जिल्ह्यातील शेतकरी वर्ग संकटात सापडलाय। यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस जवळ असलेल्या अरुणावती प्रकल्पाला 30 वर्ष उलटल्यानंतरही डाव्या कालव्याचं पाणी शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना मिळत नाही। आजही शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित राहावं लागतंय। ठिकठिकाणी कालव्याला भगदाड पडल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी होतीये। कॉटन मिल मालकांनी या वर्षात 35% उत्पन्न घेण्याचा निर्णय घेतलाय। गुजरातच्या व्यापाऱ्यांनी कमी दरात चीनमधून फायबरसह धागा विकत आणलाय। विदेशातून आणलेला माल साठवून ठेवण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी संत्रा फळबाग लागवड केली आहे। मात्र फळबाग लागवडीनंतर देखील इतर पिके घेता येत असल्याचं शेतकऱ्यांनी करून दाखवलंय। मानोरा तालुक्यातील बेलोरा येथील प्रयोगशील शेतकरी मुंगसीराम उपाध्ये यांनी चक्क संत्र्याच्या शेतात रब्बी हंगामातील गव्हाचं आंतरपीक घेतलंय। HTBTवरील बंदी झुगारून राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केली आहे। या हंगामात उत्पन्न झालं नाही अशी ओरड शेतकरी करत असताना HTBT कपाशीची लागवड करणारे शेतकरी फायद्यामध्ये आहेत। या कपाशीवर कोणत्याही प्रकारचा रोग पडत नाहीये। जत तालुक्यातील बिळूर येथे म्हैसाळचं पाणी बंद करण्यास विरोध केल्यानं 3 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला गेलाय। याबाबतची फिर्याद पाटबंधारे विभागाचे विजय कांबळे यांनी जत पोलीस ठाण्यात दिली होती। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेलाय। वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी 48 पैसे इतकी जाहीर केली गेली आहे। जिल्ह्यात एकूण 793 महसूल गावे आहेत। या सर्वच गावांची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे। आता कृषीविषयक बातम्या पाहूयात विस्ताराने। वाशिम जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी संत्रा फळबाग लागवड केली। मात्र फळबाग लागवडीनंतर सुद्धा इतर पिके घेता येत असल्याचं शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय। मानोरा तालुक्यातील बेलोरा येथील प्रयोगशील शेतकरी मुंगसीराम उपाध्ये यांनी चक्क संत्र्याच्या शेतात रब्बी हंगामातील गव्हाचं आंतरपीक घेतलंय। सध्या हे संपूर्ण शेत बहरलंय। यामध्ये लाखो रुपयांचं उत्पन्न घेणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। मी यावर्षी गव्हाचं पीक घेतलं, त्यामुळे तुम्ही जे कास्तकार आहे गव्हासाठी रान जे खाली असन संत्रा त्यातनी आपण जर गहू पेरला तर संत्र्याला पोटभर पाणी होईल आणि संत्रा झाडं जे पिवळे प्रमाण पडण्याचं कारण आहे ते झाडं होणार नाही। त्यामुळे तुम्ही संत्र्याला उकरी करून आणि गव्हाची पेरणी जर केली तर आपल्याला लाखो रुपयाचं उत्पन्न होते। HTBTवरील बंदी झुगारून राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केली। या हंगामात उत्पन्न झालं नाही अशी ओरड शेतकरी करत असताना HTBT कपाशीची लागवड करणारे शेतकरी मात्र फायद्यात आहेत। या कपाशीवर कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही, त्यामुळे अन्य खर्चात बचत झाली आहे। केंद्र सरकारनं नवीन तंत्रज्ञानाला परवानगी दिल्यास शेतकरी फायद्याची शेती करू शकतात असा दावा या भागातील शेतकऱ्यांनी केलाय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे, पाहूयात। राळेगाव येथील जे शेतकरी आहे हे शेतकरी संकटात नव्हे तर फायद्यात असल्याची सुद्धा या ठिकाणी माहिती त्यांच्याकडनं मिळत आहे। मला सांगा काय नेमकं HTBT आहे? एकीकडे जर पाहिलं तर HTBT सगळीकडे या HTBTवर बंदी असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्ही लागवड केलेली आहे, काय सांगणार? कोणतंही तंत्रज्ञान हे उत्पादन खर्च कमी करते आणि उत्पादन खर्च कमी करते आणि त्यामुळे HTBT म्हणजे हे जे नवीन तंत्रज्ञान आहे यांनी उत्पादन खर्च कमी होणार आहे आणि शेतकरी जगाच्या व्यापारामध्ये
त्याचा टिकाव लागणार आहे. भारतीय कापूस उत्पादन जर कमी पैशात होत असेल तर जागतिक स्पर्धेमध्ये तो उतरेल आणि त्यासाठी आंदोलनाच्या भूमीतून आज आम्ही राळेगाव तालुक्यात STBTची हजारो एकर लागवड करून आम्ही सरकारला संदेश देऊ इच्छितो की जर शेती फायद्याची आणायची असेल तर खऱ्या अर्थानं तंत्रज्ञान अवलंबावं लागेल. सरकारला मी सांगू शकतो, भारत देशात बाकी टेक्नॉलॉजी आलेली आहे, प्रत्येक गोष्टी टेक्नॉलॉजीला परवानगी आहे, फक्त शेतीत नाही का तंत्रज्ञानाला परवानगी नाही आहे. शेती तंत्रज्ञानामुळे STBTमुळे शेतीतला खर्च कमी होतो, उत्पादनात वाढ होते, रोग कमी येतो, खर्च कमी होतो. त्याच्यामुळे शेती STBT शेती फायद्याची आहे, कपास फायद्याची आहे. त्याच्यामुळे जे आम्हाला फायद्याचं आहे ते आम्ही नाही का लावणार आहोत, त्याच्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. मजुरी खर्च कमी आहे आणि उत्पन्न जास्त आहे. आपल्याला मजूर मिळत नसल्यामुळे आपली शेती पडत असते, पण इथं STBT असल्यामुळे आपल्याला राऊंडअप किंवा तणनाशकमुळे आपण ही शेती करू शकतो. त्याचे रेट पण खूप कमी आहे आणि कमी मजुरात आपलं काम होते, त्यामुळे आपल्याला उत्पादन खर्च कमी होते. एकंदरीत जर पाहिलं या ठिकाणी राळेगावमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड जी आहे ही चांगल्या प्रकारे झालेली आहे. शेतकऱ्यांना लाखो रुपयाचा फायदासुद्धा या ठिकाणी STBTच्या मार्फत झालेला. मात्र STBT सरकार बंद का करते असा सवालसुद्धा यावेळेस शेतकऱ्याच्या वतीने उपस्थित केला जात आहे. संजय राठोड, लोकशाही न्यूज, राळेगाव, यवतमाळ. एक विशेष बातमी पाहूया. देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी दिल्लीत पहिलं जागतिक कृषी प्रदर्शन भरवलं होतं. त्याचीच आठवण म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने अमरावती कृषी महाविद्यालयात 27 ते 31 डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित केलं गेलं होतं. या प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेट दिली होती. पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट. सुलतान बघायचाय आणि तोही 1100 किलो वजनाचा. या मग अमरावतीत कृषी प्रदर्शनाचं आकर्षण ठरलेल्या या सुलतानची किंमत आहे तब्बल 51 लाख रुपये. सुलतानला बघायला प्रदर्शनात मोठी गर्दी उसळली आहे. सुलतान नावाचा जो रेडा आलेला आहे अतिशय चांगला देखणा आणि त्याची प्रजन क्षमता एवढी उत्तम आहे, तरी संपूर्ण कास्तकारला याचं आनंद घ्यावं या दृष्टीने हा पशुप्रदर्शनाचा सोहळा शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा आणि शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावतीद्वारा आयोजित केलेला आहे. शेवंतीनेही आपल्या मोहक रूपाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. पुष्प प्रदर्शनाच्या दालनात फुललेल्या शेवंतीचे एक नाही, दोन नाही, तर तब्बल 18 प्रजातीची फुलं इथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शेवंतीच्या ताटव्यांनी भरलेल्या 2500 कुंड्या डोळ्यांचं पारणं फेडतात. आपल्या या पुष्प प्रदर्शनीमध्ये 18 कॅटेगरीज केलेल्या आहेत आपण आणि जवळपास 2500 कुंड्यांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये कट फ्लावर्सचा पण एक सेपरेट ग्रुप केलेला आहे, फ्लावर अरेंजमेंटचा ग्रुप आहे. आपल्या इथे कॅटेगरीजमध्ये आपण सन लविंग, शेड लविंग प्लांट्स, त्याच्यात फ्लावरिंग प्लांट्स घेतलेले आहेत. फ्लावरिंग प्लांट्समध्ये शेवंती आहे, गुलाब आहे, पेरेनियल फ्लावर्स आहेत आणि हंगामी फुलझाडांचा पण समावेश केलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला असताना नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना विकसित करता यावं यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती करावी यासाठी लाईव्ह शेती प्लांट या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. यात वेगवेगळ्या प्रजातीची बीजं आहेत. कपाशी, मका, संत्रा, सोयाबीनसह फळभाज्यांबद्दल या ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला असून 4 दिवसांचं कृषी प्रदर्शन वाढवून 5 दिवस करण्यात आलंय. एक्झिबिशनमध्ये 4 डोममधून या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी ॲग्रिकल्चर इनपुटचे स्टॉल मांडलेले आहेत. त्यामधून शेतीचे तंत्र आहे, औषधं, बियाणं, खतं, त्याचप्रमाणे इम्प्लिमेंट आणि त्या सगळ्या संबंध लागणारे सगळे प्रोसेसिंगचे इक्विपमेंट या ठिकाणी बघायला मिळतील. आम्ही आधी 4च दिवसाचं योजलं होतं, परंतु प्रचंड अशा प्रकारचा शेतकऱ्यांचा प्रतिसाद बघून आम्ही त्याला 1 दिवसाने प्रदर्शनीला वाढ दिलेली आहे आणि त्यामुळे आता हे 31 तारखेला ही प्रदर्शनी सुरू राहणार आहे. प्रदर्शनात बाहुल्यांचं प्रदर्शनही भरवण्यात आलंय. या ठिकाणी भव्य पारंपरिक बाहुली प्रदर्शनात वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या सणांची प्रतिकृती बाहुल्यांच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. इथे मी माझ्या
भावल्यांची प्रतिकृती, विविध सण जे असतात आपले त्याची प्रतिकृती सादर करत आहे. माझा प्रतिकृती सादर करण्याचा उद्देश असा आहे की नवीन पिढीला ह्या सणांची व्यवस्थित माहिती व्हावी. इथे जे बाहुली प्रदर्शन भरलं आहे ते पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रातले किंवा जे काही सण आहेत त्या संबंधीचं एक सगळ्यांना बोलकं उदाहरण देणारे हे प्रदर्शन आहे. त्याच्यामध्ये मग भातुकलीचा खेळ आहे, कडधान्य आहे, तृणधान्य आहे, दिवाळी, दसरा आणि त्यासारखे संक्रांत किंवा मग लग्नप्रसंगी ठेवलेले विविध खेळ आहे. या सगळ्यांची माहिती इथे दिलेली आहे. आणि विशेष आकर्षण म्हणजे भाऊसाहेबांच्या छोट्या छोट्या प्रतिकृती इथे ठेवलेल्या आहेत. सध्या लाईव्ह प्रदर्शन ही काळाची गरज बनली आहे, कारण अशाच प्रदर्शनातून शेतकऱ्यांना योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळतं. अशा प्रकारचं लाईव्ह प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यात व्हावं अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. अमरावती कृषी प्रदर्शनातून सूरज दहाट, लोकशाही मराठी. बातमी सांगलीतून. जत तालुक्यातील बिळूर येथे म्हैसाळचं पाणी बंद करण्यास विरोध केल्यानं 3 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला गेलाय. याबाबतची फिर्याद पाटबंधारे विभागाचे विजय कांबळे यांनी जत पोलीस ठाण्यात दिली. संशयित तिघे आरोपी विठ्ठल बाळाप्पा दोडमने तसेच गुरबसू मासाळ आणि शिवानंद मंगसुळी यांनी पाण्याचा प्रवाह आउटलेट परस्पर ओपन करून पाणी चालू केल्याची माहिती साई कन्स्ट्रक्शनचे इंजिनियर देशमुख यांनी दिली. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यास आउटलेट बंद करण्याच्या सूचना दिल्या, परंतु या भागातील शेतकऱ्यांनी ते बंद केलं नाही, त्याला विरोध केला. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि पाटबंधारे विभागानं या संदर्भात गुन्हा दाखल करून घेतला. आता बैलगाड्यांचा वापर दिवसेंदिवस कमी होत चाललाय, पण नांदेड जिल्ह्यात आजही अनेक वर्षांची परंपरा जपत बैलगाडी यात्रा भरते. नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक बैलगाडीवर प्रवास करून या यात्रेत पोहोचतात. पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट. आधुनिक तंत्रज्ञानाने शेती सुरू झाली आणि दारासमोर उभी असणारी सर्जा राजाची जोडीही नाहीशी होऊ लागली. ग्रामीण भागातही फार कमी कुटुंबात बैल पाळले जातात, तर दुभती जनावरही कमी होऊ लागली आहेत. बेभरवशाची शेती, पाणी टंचाई, महागाई यामुळे गायी बैल पाळणं कठीण होऊन बसलंय. मात्र शेतकऱ्यांचं आपल्या जनावरांवरचं प्रेम कमी झालं नाहीये. हेच प्रेम दाखवणारी यात्रा नांदेड जिल्ह्यात भरते. केशवगिरी महाराजांची बैलगाडीची यात्रा म्हणून ही प्रसिद्ध आहे. मूळचे वसमत जिल्ह्यातील असलेल्या केशवगिरी महाराजांनी अर्धापूर तालुक्यातील देळूप इथे दत्ताची उपासना केली आणि याच ठिकाणी सुमारे 350 वर्षांपूर्वी जिवंत समाधी घेतली. तेव्हापासून केशवगिरी महाराजांच्या दर्शनासाठी ही जत्रा सुरू आहे. दत्त जन्म उत्सवानिमित्त येणारे हजारो लाखो भक्त दरवर्षी या वार्षिक यात्रेला असं यात्रेकरता आपल्या बैलगाडीनं या ठिकाणी यात्रेची परंपरा आहे. आणि जे म्हणजे 350 वर्षापूर्वीपासून जी परंपरा या ठिकाणी चालत आलेली आहे ती आतापर्यंत ती चालू आहे. नांदेड आणि जवळच्या हिंगोली, परभणी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक बैलगाडीवर प्रवास करून जत्रेत सहभागी होतात. वाडवडिलांपासून केशवगिरी महाराजांच्या जत्रेत बैलगाडीवरून जाण्याची प्रथा असल्यामुळे संपूर्ण कुटुंबासोबत भाविक बैलगाडीनेच प्रवास करतात. महिला, पुरुष, लहान लेकरासहित इकडं रोड घेऊन घरून येतात. आणि विशेष म्हणजे ही गाडी बैलगाडीवरच यात्रा 350 वर्षापासून भरती. आणि या परिसरामध्ये जेवढे काही केशव नावाचे मुलं आहेत, केसर नावाच्या महिला आहेत, ते या केशवगिरी महाराजांची देणगी किंवा पावलेलं म्हणून नवसाला त्याची अशी एक या इथली आख्यायिका आहे. घरादारात जत्रेला जाण्यासाठी सकाळपासूनच तयारी सुरू होते. सगळी शिदोरी सोबत घेतली जाते. मंदिरात दर्शन आणि प्रसाद घेतल्यानंतर तो प्रसाद नैवेद्य म्हणून सर्वात आधी बैलांना भरवला जातो. या नैवेद्याने बैल वर्षभर निरोगी राहतो अशी आख्यायिका आहे. त्यानंतर संपूर्ण कुटुंब यात्रेच्या ठिकाणी एकत्र बसून जेवण करतं. इथं आल्यानं ते सगळं स्वयंपाक पाणी, गोड भात, कोणी पोळ्या करते, कोणी बुंदीचे लाडू करते. मग ते सगळं स्वयंपाक आणतात, रोट करतात आणि ते देवपूजा करून मग जेवण करून सगळे इकडं आनंदात जातात आणि आमचे देव बी चांगलेच पावतात. नवीन पिढीला बैलगाड्यांची ओळख केवळ पुस्तकातूनच होते. शहरी भागात हल्ली बैलगाड्या पाहायलाही मिळत नाहीत. त्यातच जत्रेच्या रूपानं ही यात्रा श्रद्धा आणि बैलगाड्यांचा वारसा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतीये.
कमलाकर बिरादरसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नांदेड. बातमी यवतमाळमधून कॉटन मिल मालकांनी या वर्षात 35% उत्पन्न घेण्याचा निर्णय घेतलाय. गुजरातच्या व्यापाऱ्यांनी कमी दरात चीनमधून फायबरसह धागा विकत आणलाय. विदेशातून आणलेला माल साठवून ठेवण्यात आलाय. कमी भावात कॉटन मिल मालकांना धागा मिळतोय, त्यामुळे ते महाग कापूस घेण्याच्या मानसिकतेत नाहीत. बाहेरचा धागा स्वस्त मिळत असल्यानं आपल्याकडील कापसाला भाव नाही. याला सरकारनं आयात निर्यात धोरण आणि हे त्यांचं सरकारचं धोरण कारणीभूत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी केला. आज देशातल्या कापसाचं जे उत्पादन आहे हे अतिशय कमी आहे. कमी असूनही जुना माल शिल्लक आहे आणि कॉटन मिल मालकाला पैशाची फार चणचण असल्यामुळे आणि हे बाहेरचा जो धागा मिळाला आहे तो स्वस्त दरात व्यापाऱ्यांना मिळाला आहे. त्याच्यामुळे कॉटन मिलवाल्याला देशातला कापूस परवडत नाही. त्याच्यामुळे कॉटनचे भाव हे काही आता वाढू शकत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.